गोधडी. गावाच्या कडेला असलेल्या छोट्याशा कौलारू घरात सुमनबाई राहत होत्या. आयुष्याने त्यांना फार काही दिलं नव्हतं, पण त्यांनी मात्र आयुष्याला भरभरून दिलं होतं. माया, प्रेम आणि सहनशीलता. त्यांच्या हातातली एक गोष्ट मात्र सगळ्या गावात प्रसिद्ध होती, गोधडी. साधी गोधडी नव्हे, ती होती आठवणींची, प्रेमाची आणि त्यागाची शिवण घालून तयार झालेली ऊब. सुमनबाईंचा नवरा लवकर गेला. 2 लहान मुलं, विनायक आणि राधा. त्यांच्यावर जबाबदारी आली. घरात पैसे नव्हते, आधार नव्हता, पण धैर्य होतं. रात्री दिवा मंद उजेडात पेटलेला असायचा आणि सुमनबाई जुन्या साड्यांचे तुकडे एकत्र शिवत बसायच्या. आई, हे काय करतेस? छोटा विनायक विचारायचा. आपल्या सगळ्यांसाठी ऊब तयार करते रे, सुमनबाई हसत म्हणायच्या. त्या गोधडीत प्रत्येक तुकडा काहीतरी सांगायचा. एक तुकडा त्यांच्या लग्नाच्या साडीचा, एक राधाच्या पहिल्या वाढदिवसाचा आणि एक त्यांच्या नवऱ्याच्या आठवणींचा. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली. विनायक शहरात नोकरीला गेला. राधाचं लग्न झालं. घर रिकामं झालं. पण सुमनबाईंच्या हातातली सुई मात्र थांबली नाही. त्या अजूनही गोधड्या शिवत राहिल्या. पण आता त्या फक्त स्वतःसाठी नव्हत्या. गावात एखाद्या गरीब बाईला बाळंतपण झालं की सुमनबाई तिच्यासाठी गोधडी घेऊन जायच्या. ही घे बाळासाठी, मायेची ऊब आहे यात, त्या म्हणायच्या. वर्ष उलटली. एके दिवशी विनायक शहरातून परत आला, मोठा अधिकारी बनून. त्याच्याबरोबर त्याची बायको आणि मुलगा होते. घरात पाऊल टाकताच त्याने पाहिलं, आई अजूनही जुन्या साड्यांचे तुकडे शिवत बसली आहे. आई, आता हे सगळं सोड ना, मी मोठा झालोय, तुला कशाची कमी नाही, तो थोडा चिडून म्हणाला. सुमनबाई हळूच हसल्या. कमी पैशाची नसते रे बाळा, कमी मायेची असते. त्या रात्री खूप थंडी होती. विनायकचा मुलगा छोटा आरव थंडीने कुडकुडत होता. तेव्हा सुमनबाईंनी एक गोधडी काढली आणि त्याला अलगद झाकलं. आरव काही क्षणात शांत झोपला. विनायक आश्चर्यचकित झाला. आई, ही एवढी उबदार कशी? सुमनबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. कारण यात फक्त कपडा नाहीये, आईची माया आहे. त्या शब्दांनी विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं, लहानपणी आईने त्याच्यासाठी कशी रात्रंदिवस मेहनत घेतली, कसं स्वतः उपाशी राहून त्याला खाऊ घातलं. आणि आज तोच आईला हे सोड म्हणत होता. तो आईच्या पायीशी बसला. आई, माफ कर मला, मला तुझी ही गोधडी कधीच समजली नाही. सुमनबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. उशीर झाला नाही रे अजून. काही महिन्यांनी सुमनबाई आजारी पडल्या. शेवटच्या क्षणी त्यांनी विनायकला एक गोधडी दिली. ही ठेव, जेव्हा कधी तुला थंडी वाटेल, जीवनाची किंवा मनाची, तेव्हा ही तुला ऊब देईल. आणि त्या शांतपणे निघून गेल्या. आज हे विनायकच्या घरात ती गोधडी आहे. पैशाने भरलेलं घर, पण ती गोधडीच सगळ्यात मौल्यवान आहे. कारण ती फक्त कापड नाही, ती आहे आईच्या मायेची ऊब, जी कधीच संपत नाही. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.